हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल आणि असे मस्त असून आमचे व्हिडिओ बघत असाल. चला तर मग आज आहे अक्षय तृतीया. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काय हो काका, काय बोलायचंय? हा, फुल नाही काढून देत. तुम्ही येऊन जाऊन टीव्हीच बघत राहता वाटतं. काय बघते? मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि परम येणार नाही असं तर अजिबात होणार नाही. हो बाबडा थांब. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांना मनपरम तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. परत बोल ना. अजिबात बोलणार नाही हे पोरगं. जेव्हा मी सांगेल ना बोल तर बोलणार नाही. चला तर मग आता माझं सगळं टोटल काम आवरलंय. परम 2 मिनिटं. काय बोलायचंय? बस एवढंच बोलायचं होतं का? त्यांना असं बोल, हॅपी अक्षय तृतीया. त्याला पाहिजे होतं बॅडमिंटनचं फूल. त्याने सगळे फुलं करून ठेवलेले. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही. तर चला आता वाजलेत 12. माझं सगळं टोटल काम आवरलेलं आहे. स्वयंपाकही झालेला आहे. स्वयंपाकमध्ये मी काय बनवलं काय नाही मी ते लवकरच तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता राहिले फक्त माझी भजी काढायची. तर तेवढं करून घेते. आणि आज मेन म्हणजे सगळं टोटल घरातलं काम स्वयंपाक सगळं करून मी रेडी आहे. आता थोड्या वेळ करते मी आता आराम. थोड्या वेळ बसते आणि मग आहोंना फोन लावते की कधी येत आहे. आणि ते येत असतील तेव्हा भजी काढते. कारण त्यांना थंडगार भजी ही अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे फक्त भजी काढायचं ठेवलेलं आहे. आता तुला काय बोलायचंय? ऐकलं? मला जेवण करायचंय. जेवण करताना मला मोबाईल लावून दे. कशाला मोबाईल लावून दे? फटका देऊ का? चला त्यांना म्हणा भेटतो थोड्याच वेळात. बोल ना. माझं म्हण ब्लॉग कंटिन्यू करा. चला आता बसतोय आम्ही जेवायला. या तुम्ही पण. तर आज आहे अक्षय तृतीया. आज काय काय बनवलंय मी ते तुम्हाला दाखवते. बनवलंय आंब्याचा रस, सार, भात, पुरणाची पोळी, कुरडई पापड आणि भजी. काय पाहिजे पण मला? कुरडई पाहिजे हो त्याला. गेदर. तर आज आहे आमचा खानदेशचा सण. मग आमच्या इकडे आखाजी म्हणतात. तर या तुम्ही सगळेजण जेवायला. काय झालंय शिवाय? कशी झालंय शिवाय? कशी झाली पुरणपोळी? कसं झालं पमा? ओके झालंय? छान नाही झालं? बाई काय पोरगं खरे. शिवाय कसं झालंय? हे काय असं? परम तू सांग. छान छान झालं? एक से एक कार्टून आहे माझे. त्यांना जर काही सांगितलं ना काय झालंय बोला तर ते वेगळंच बोलते. हा, आणि हा व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिले म्हणजे जेवायच्या पहिले दोघांमध्ये एवढं महायुद्ध झालेलं आहे की तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तुम्ही. तर हे आणि का व्हिडिओ काढलाय मी की सगळ्यांना वाटतं की परम खूप शांत आहे, खूप क्यूट आहे, खूप छान आहे. हो ना परम? पण तो असलियतमध्ये कसा आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओ नंतर समजेल. होणार आहे शिवाय? परम तू क्यूट आहे का? नाही? चला तर मग या तुम्ही पण जेवायला. तुम्ही आज का बरं भांडताय एवढं? व्हेरी गुड. मार अजून मार अजून एकमेकाला मार. मी पप्पांनाच व्हिडिओ दाखवते आता. हा सांगते पप्पांना की हे बघा यांचं महाभारत पा. शिवाय अरे परम तू एवढाच आहे ना रे? का रे परम? शिवाय तू उठ तिथून. शिवाय तू उठ शिवाय उठ. यालाच पाहते मी आता. का रे तू लहान आहे ना? अय परम, या पोराला काय करावं? बापरे एवढा कसा आगाव आहे. एवढा छोटासा आहे. तू छोटा आहे ना रे? त्या पोराला का बरं मारतो? तू छोटा नाही का? मग कोण आहे तू? मोठा झालाय का? सोड त्या पोराला. सोड
सोड त्या पोराला सोड. परम 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 कोण आलं बापरे, पोलीस काका आले. घ्या या परमला घ्या. बोलू का त्यांना फोन लावू? हा परम त्रास देतोय सांगू? शिवाय शिवाय पोलीस काकांना फोन लावून दे. देऊन दुसरा मोबाईल आहे ना घरात, त्याच्याने पप्पांचा, त्याच्याने ना पोलीस काकांना फोन लाव. याला देऊन टाकू आपण. देऊ का तुला? देऊ? सोड रे तू, सोड एक मिनिट. अरे तुला सोड म्हटलं तर त्याला परत पकडतो का काय? अगं पोरग आहे बाई हे. परम कर, तू कर कर. पप्पांनाच सांगते तुझं नाव. एवढ्या मोठ्या पोराला मारतोय मग काय त्याच्या हाताचा मार. परम शिवाय तू माझ्या जवळ ये बेटा. एवढा एवढा आनंद झाला तुला? मग तू कसा डान्स करत होता? त्याच्या पप्पांनी टरबूज आणलेलं, तर त्याला एकदाच सांगितलेलं की त्याला वॉटरमेलन म्हणतात. तर अजून पण त्याच्या लक्षात आहे. काय आणलं पप्पांनी? वॉटरमेलन. बापरे किती गरम होते रे, 7 वाजले तरी संध्याकाळचे. उड्या मारून कमी झालं का? किती उड्या मारल्या? किती उड्या मारल्या? 5 वाजेपासून झोपायचा पत्ता नाही. 5 वाजल्यापासून बाहेर होता हा मुलगा. आता वाजले 7 तेव्हा घरात आलाय. आणि बघा हा काय बोलायचंय रे तुला? आणि कोण बाहेर खेळत होतं? नाचून दाखव ना अजून एकदा. असं परत ते गाणं म्हण ना, ते IAC या काय त्याला म्हणू दे. परम म्हण ना एकदा परत. परमचं एवढं भारी गाणं आहे का रे पमा? मी काय म्हणलं सांगू तुम्हाला? बोला. टट्टी समंदर हूँ मैं सिकंदर. आता परम परम म्हणेल. तो बोलतो बरोबर. बोल. समंदर. आता परम बोलेल. टट्टी समंदर हूँ मैं सिकंदर. किती नोटंकी किडे रे तुम्ही. नोटंकी किड्यांचा काय बोलता? आता पुरणपोळी खाल्ली, रस खाल्ला, मग आता काय बनवायचं? आंबारस आहे अजून पडलेला सकाळचा. आपण पहिले माझं बाबर दे. आजी बोला. काय येडे पोर आहे. चला मला आता काहीतरी बनवावंच लागणार आहे. जरी सकाळी पूर्णाचा स्वयंपाक झालाय तरी आता मला काहीतरी पोळ्या नाही तर भाकरी टाकाव्याच लागणार आहे. कारण अहो अजिबात सकाळचा स्वयंपाक संध्याकाळी खात नाही. पुरण असो किंवा अजून काही पण असो. आमच्या शिवायचे टीथ वाईट झाले. एवढं तुम्ही नोटीस केलं का? नाही तर पहिले कसे होते? ब्लॅक ब्लॅक. काय राहिलं? तू कुठे चालला? जर तुम्ही माझ्या कमेंट मध्ये तर दात टाकलं असं, शिवायचे दात ब्लॅक होते. काय करावं यार या पोरांना. परम अरे डास घुसता संध्याकाळचे. दरवाजा लाव. काय झालं तुला एवढं हु करायला? ए बघ किती डास घुसले बघ. 1-2 डास आले संध्याकाळचे. पकड पकड भरून दे पाहिजे. चला त्यांना सांगा. नमस्कार. त्यांना सांगा तर नमस्कार. त्यांना सांग आता मम्मी चालली स्वयंपाक करायला. तू सांगत नाही? मम्मी चालली स्वयंपाक करायला. चालली नंतर बोलतो. बोल ना. इकडे दाखव. कमेंट मध्ये सांगा तुमचे बर्थडे कधी येतात. मी शाउट आउट देईन. काय काय कुठून घेऊन येतं मला सुद्धा माहिती नाहीये. चला जाऊ द्या. आता मी जाते स्वयंपाक करते. बोला.
लाइक और सब्सक्राइब करिए. चला आता घेते मी स्वयंपाक करून, नंतर भेटते. सोड. आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झाला, सगळं आवरलं. हा तेच दाखवते ना मी त्यांना. तर इतका हॉल गंदा करून ठेवलाय, तुम्हाला दाखवते 1 सेकंद. हा हे स्टाईल वर घाण कोणी केली? हे कलरचा तू? अरे बेकार, एवढं घाण केली ती स्टाईल. आणि बघा हॉलचा अवतार पा, कुठे बुक कुठे बॅट, कसं घाण करून ठेवलं. कोणी केला हा पसारा? पसारा कोणी केला? शिवायने. आणि तू काय केलं? तू काय केलं? कलर केला ना. खोटं बोलतो मी. तू बॅड आहे मग खोटं बोलतो तर. वॉटरमेलन. अयो बुलेट वाजली आपली. पप्पा आले. कोण आलं पम्मा? पप्पा आले, बुलेट आली. हे बघ एवढा आनंद होतो पा. कोण आलं कोण आलं? पप्पा आले. ते बघ हे पोरं आहे का काय? एवढे यात्रा बी किडे आहेत माझे. पापा किती महिन्यांनी किती वर्षांनी भेटला पापाला? किती महिन्यांनी भेटला का रे? इतका हॉलमध्ये पसारा करून ठेवलेला आहे की आता मला आवरायचा सुद्धा कंटाळा येतोय. चला आता आम्ही थोडस बसतो बाहेर आणि नंतर जातो जेवायला. आणि तुमच्याकडे पण असंच आहे का? सकाळी जरी पूर्णचा स्वयंपाक केला तरी रात्री स्वयंपाक करावा लागतो? हे असं आमच्याकडे आहे. काय सांगा? हे मी काय केलं? जंप नको ना करू पमा. पमा तर आता पुन्हा मी स्वयंपाक केलाय. आता आले तर हो, अजून माझ्या परमचं पण जेवण बाकी आहे. पण म्हटलं चला थोडंसं आता गार हवेत बसू आणि मग जेवण करू. तर आज होता आखाजीचा सण. आमच्या खानदेशकडे अक्षय तृतीयाला आखाजी बोलतात. तर आखाजीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या बोल ना शुभेच्छा. हा ते शिवाय तर कधीच नीट बोलणार नाही, वेडे वाकडेच चाळे करेल. माझा परम तरी चांगला बोलतो. तर चला मग आजचा ब्लॉग इथं एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा. आणि ज्यांनी कोणी आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला पमा याला आवाज नाही. चला बाय, सी यू, गुड नाईट.